पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ले आणि तशा प्रकारच्या बातम्या काही नवीन नसतात। अशा प्रकारचे हल्ले पाकिस्तानमध्ये जनरलीच होत असतात। फक्त यावेळी नवं आहे ते म्हणजे पाकिस्तान या हल्ल्यांना ज्या पद्धतीने ट्रीट करतोय किंवा त्याबद्दल जी भाषा वापरतोय ती। कारण बलुचिस्तानमध्ये काल एक अटॅक झालाय। बलुचिस्तानमध्ये मांगी डॅम नावाचं एक धरण आहे, या धरणावरती हल्ला झाला। या हल्ल्यामध्ये 9 पोलिसांचा मृत्यू झाला। ही देखील काय आश्चर्याची गोष्ट नाही, पण इथं आश्चर्याची आणि एक हसण्यासारखी गोष्ट ही आहे की इथल्या पोलिसांचं अपहरण दहशतवादी करून घेऊन गेले। आणि हे फक्त पोलिसांचं अपहरण नाही आहे, तर ही पाकिस्तानची अब्रूच ते दहशतवादी घेऊन गेले असं आपण म्हणू शकतो। कारण पाकिस्तान हे हल्ले थांबवू शकत नाही। दुसऱ्या बाजूला पाकिस्तान मात्र जगातली शांतता प्रस्थापित करणारा एक मोठा देश स्वतःला म्हणून घेण्याचा प्रयत्न करतोय। नेमकं काय घडलंय, कसं घडलंय आणि यावेळी पाकिस्तान या गोष्टींच्याकडे कसं वेगळ्या नजरेनं बघायला लागलाय आणि कसं चाणक्य नीतीच्या गोष्टी करायला लागलाय ते सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। मागच्या आठवड्यात 27 आणि 28 तारखेला पाकिस्तानच्या कराची रेंजर्स वरती एक हल्ला झालेला। एक स्फोटकांनी भरलेली गाडी होती, ती कराची रेंजर्सच्या हेडक्वार्टर्स मध्ये घुसवली आणि त्यामध्ये 3 लोकांचा मृत्यू म्हणजे 3 पाकिस्तानी रेंजर्सचा मृत्यू झाला असं पाकिस्ताननं ऑफिशियली सांगितलं। 4 जखमी झालेत। अर्थात पाकिस्तानच्या आकड्यावर कधीही विश्वास ठेवता येत नाही। त्यांच्याकडे 30 मेले तरी 3 मेले म्हणून सांगतात। कसं ते मी पुढच्या एका केसमध्ये सांगणारच आहे, पण मुद्दा असा आहे की इथं 3 लोक मेले, त्यानंतर लगेचच हा 7 तारखेचा हल्ला झालाय। या 7 तारखेच्या हल्ल्यामध्ये मांगी डॅम नावाचं एक धरण आहे बलुचिस्तानमध्ये। क्वेट्टा ही जी बलुचिस्तानची राजधानी आहे, या राजधानीच्या शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी हे धरण बांधलं जातं आणि हे धरणाचं काम अनेक वर्षांपासून तसंच चालू आहे। पण त्याच्यावरती पोलीस बंदोबस्त होता। पोलीस बंदोबस्त असतोच कारण तिथं BLAचा धोका पाकिस्तानला नेहमी वाटतो। पण यावेळेचा हल्ला मात्र BLAनं डेफिनेटली केलेला नाही, कारण या हल्ल्याची जी पद्धत आहे त्यावरून पाकिस्तानलाच कळलंय की हा हल्ला कुणी केलाय। झालंय असं की 9 पोलिसांचा या हल्ल्यामध्ये मृत्यू झालाय। पाकिस्ताननं सांगितलं की आमचे जे काही लोक होते ते मिसिंग होते। आता इथं मिसिंग कुणी नव्हतं, जे होते त्यांना ते दहशतवादी तुम्ही ज्याला म्हणताय ते लोक घेऊन गेले होते। पण पाकिस्तानचं असं म्हणणं आहे की आम्ही सगळ्या लोकांना आमच्या सोडवलेलं आहे, यात कुणीही आता मिसिंग सुद्धा नाहीये, सगळेच्या सगळे लोक परत आले। आता अर्थात पाकिस्तान या गोष्टी कधीही मान्य करत नाही। बलुचिस्तानमध्ये आतापर्यंत किती सैनिक मेले, ते खैबर पख्तूनख्वामध्ये किती सैनिक मेले हे पाकिस्ताननं कधीही एक्सेप्ट केलेलं नाही। त्यामुळे पाकिस्तानमध्ये अशा प्रकारची पाकिस्तानची अब्रू जाणारी घटना घडलेली आहे। कारण जे पाकिस्तानी पोलीस इथं लोकांच्या रक्षणासाठी बसलेत ते पोलीसच आता अपहृत होत आहेत। त्यामुळे नेमकं ह्या घटना घडवून कोणी आणल्या हे पाकिस्तान शोधतोय, पण कुणीही रिस्पॉन्सिबिलिटी क्लेम केली नाही। पण असं म्हटलं जातंय की ज्या प्रकारचा हल्ला आहे तो हल्ला TTPनं केला असेल, म्हणजे तेहरीके तालिबान पाकिस्तान। आता TTPला हे लोक म्हणतात की फितना अल खवारिज, म्हणजे खवारिज म्हणजे भ्रष्ट मुस्लिम असलेला जो व्यक्ती असतो त्याला म्हणतात फितना अल खवारिज। आणि BLAला बलुचिस्तानच्या लोकांना हे म्हणतात की फितना अल हिंदुस्तान, म्हणजे हिंदुस्थानच्या भारताच्या बॅकिंगवरती चालणारी दहशतवादी संघटना। मागं 3-4 दिवसापूर्वी पाकिस्तानच्या CPEC पासून अत्यंत जवळ आणि ग्वादार पोर्ट पासून अत्यंत जवळ असणाऱ्या जिलानी नावाच्या गावाजवळ एक 10 किलोमीटर अंतरावरती एक घटना घडलेली, जिथं पुन्हा एकदा विस्फोटकांनी भरलेली एक गाडी इथल्या पोलिसांच्या हेडक्वार्टर्सवरती घातली आणि त्यामध्ये काही पाकिस्तानी सैन्याचे आणि काही पोलिसांचे असे एकूण 30 लोक मारले गेले होते। ज्यावेळी पाकिस्ताननं सांगितलं 3च लोक मारले गेलेत। म्हणजे पाकिस्तान असे आकडे लपवायचं काम नेहमी करतो, पण यावेळेला पाकिस्तानची एक गोष्ट बदलली आहे, ती म्हणजे ज्या पद्धतीनं पाकिस्तान या गोष्टींना रिॲक्ट करतोय। पाकिस्तान या गोष्टींना फितना अल खवारिज किंवा फितना अल हिंदुस्तान हे नेहमी म्हणत आलाय, पण यावेळी पाकिस्तानमध्ये एक अत्यंत महत्त्वाची संस्था आहे। या संस्थेचं नाव आहे पाकिस्तानची नॅशनल डिफेन्स युनिव्हर्सिटी। ही पाकिस्तानचा थिंक टँक बनवली जाते। या थिंक टँक कडून एक पेपर प्रकाशित केला जातो, एक जर्नल प्रकाशित केला जातो, ज्याचं नाव आहे मर्गला पेपर्स। हे अशा प्रकारचे पेपर्स 2022 पासून प्रकाशित केले जातात। या मर्गला पेपर्समध्ये त्यांनी म्हटले की भारत आता चाणक्य नीतीचा वापर करायला लागलाय। 2300 वर्षापूर्वीची ही चाणक्य नीती जी मौर्य काळामध्ये वापरली गेली ती भारत वापरायला लागला। या चाणक्य नीतीमध्ये कूटयुद्ध, मायायुद्ध, मंत्रयुद्ध अशा पद्धतीच्या युद्धांचा जो उल्लेख केलेला होता, अशा प्रकारच्या युद्धांचा वापर आता सध्या भारत करतोय आणि म्हणून पाकिस्तानमध्ये हे सगळे हल्ले केले जात आहेत। हे हल्ले कूटयुद्धाचा भाग आहेत। अशाच पद्धतीचं एक मायायुद्ध देखील भारत खेळतोय असं म्हणायला लागले। त्यामुळे पाकिस्तानला देखील आता चाणक्य नीतीचा अभ्यास करावा लागतोय की भारत कशा पद्धतीचं नेमकं हे युद्ध खेळालेलं आहे। आणि दुसरी एक गोष्ट झाली, जेव्हापासून धुरंधर 1 आणि 2 रिलीज झालाय त्यामुळे पाकिस्तानला सगळीकडे अशा प्रकारचे भारताचे स्पाय दिसायला लागलेत। भारतच सगळं पाकिस्तानमध्ये घडवून आणायला असं दिसायला लागले। पण ऍक्च्युली पाकिस्तानमधले जे दहशतवादी आहेत हे पाकिस्तानचे स्वतःचे दहशतवादी आहेत। भारत या दहशतवाद्यांना पाठवत नाही। पाकिस्तानमध्ये जो अननोन गनमॅन फिरतोय
तो मात्र भारताचा आहे, एवढं मात्र नक्की. पण पाकिस्तानमधल्या दहशतवादी हल्ल्यांशी ना भारताचा संबंध आहे ना काय आहे, पण पाकिस्तानला मात्र का कोणास ठाऊक असं वाटतंय की हे सगळं फितना अल हिंदुस्तान आहे. त्यामुळे पाकिस्तान प्रत्येक बाजूला आता अशी परिस्थिती झाली की सगळीकडं जिथं बघेल तिकडं भारतच आता पाकिस्तानला दिसायला लागलाय. त्यामुळे कितीही इन्फॉर्मेशन वॉरपेअरमध्ये आपण जिंकतोय असं पाकिस्ताननं सांगितलं असलं तरी प्रत्यक्षात पाकिस्तानची परिस्थिती ही अत्यंत नाजूक झालेली आहे. हे त्यांच्या रेटॉरिकवरून, त्यांचे जे काही नॅरेटिव्ह चालले आता सध्या त्यावरून स्पष्ट दिसायला लागते. त्यामुळे पाकिस्तान हे हल्ले थांबवू शकत नाहीये आणि त्यामुळेच आता सध्या मागच्या काही दिवसांमध्ये अशी चर्चा होते की पाकिस्तानचा एकही प्रांत सुरक्षित नाही. सिंधमध्ये देखील आंदोलन झाले सिंधू देशसाठी, बलुचिस्तानला स्वतंत्र बलुचिस्तान पाहिजे, TTP आणि इतर तिथल्या लोकांना KPK स्वतंत्र पाहिजे, पठाणी लोकांचा, पश्तून लोकांचा. आणखी एक राहिला प्रांत होता POK, जो एवढे दिवस शांत होता, त्या POKला देखील स्वातंत्र्य पाहिजे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये आता काहीच शिल्लक राहणार नाही की काय, असा प्रश्न पाकिस्तानला देखील पडलाय. पाकिस्तान म्हणजे फक्त पाकिस्तानचा पंजाब एवढीच काहीतरी ओळख शिल्लक राहील. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.